शत्रूपासून ते जीवनसाथीपर्यंत. कॉलेज रायव्हलरी टू लव्ह स्टोरी सिरीज पार्ट 1. पहिली भेट आणि पहिलाच संघर्ष. पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन चेहरे, नवीन स्वप्न आणि काही जुन्या स्वभावांच्या ठिणग्या. कॉलेजच्या गेटमधून आत येताना आरव देशमुखच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. उंच, स्मार्ट, थोडासा अहंकारी पण हुशार. कॉलेजमध्ये टॉपर म्हणून ओळख मिळवायची हे त्याचं ठरलेलं होतं. दुसऱ्या बाजूला स्कूटीवरून जोरात येणारी सिया कदम. डोळ्यात जिद्द, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि स्वभावाने एकदम सरळ, चुकीला कधीही झुकणारी नाही. टक्कर जी फक्त गाडीची नव्हती. गेट जवळच अचानक सियाची स्कूटी थोडी घसरली आणि थेट आरवच्या बाईकला धडकली. आरव रागाने, अरे डोळे आहेत का नाहीत? कसं चालवतेस गाडी? सिया तडक, एक्सक्यूज मी, माझी चूक नाही, तुम्हीच मध्ये आलात. आरव, वाह, वरून उलट बोलतेस. पहिल्याच दिवशी ॲटिट्यूड? सिया हसत, ॲटिट्यूड नाही, सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात त्याला. दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच चीड होती. पहिली भेट आणि पहिलाच वाद. क्लासरूममधील दुसरी टक्कर, पहिलंच लेक्चर. आणि काय योगायोग, दोघेही एकाच क्लासमध्ये. प्राध्यापकांनी एक अवघड प्रश्न विचारला. क्लासमध्ये शांतता. अचानक दोन आवाज एकाच वेळी, सर ॲन्सर इज. दोघे एकमेकांकडे बघतात. तीच स्पर्धा, तीच जिद्द. आरवने उत्तर दिलं बरोबर, पण सियाने दिलेलं उत्तर अधिक स्पष्ट आणि अचूक होतं. प्राध्यापक म्हणतात, व्हेरी गुड सिया, एक्सलंट एक्सप्लेनेशन. आरवच्या चेहऱ्यावर हलकीशी नाराजी. ही मुलगी माझ्यापेक्षा चांगली कशी? स्पर्धा सुरू झाली होती. त्या दिवसापासून कॉलेजमध्ये दोन नावं चर्चेत आली, आरव देशमुख वर्सेस सिया कदम. असाइनमेंट्समध्ये स्पर्धा, प्रेझेंटेशन्समध्ये स्पर्धा, मार्क्समध्ये स्पर्धा. दोघेही एकमेकांना हरवण्यासाठी तयार. पण या स्पर्धेमागे काहीतरी वेगळंच होतं. एक विचित्र ओढ जी दोघांनाही अजून समजली नव्हती. लायब्ररीतील शांत युद्ध. एका संध्याकाळी लायब्ररीमध्ये सिया एका कोपऱ्यात बसून अभ्यास करत होती. आरव तिथे आला आणि तिच्याच समोर बसला. आरव हळू आवाजात, इतकं अभ्यास करून काय करणार आहेस? शेवटी सेकंड येणारच आहेस. सिया डोळ्यात डोळे घालून, ड्रीम्स मोठे असतील तर मेहनत ही मोठीच करावी लागते आणि फर्स्ट कोण येणार ते बघूया. क्षणभर शांतता. दोघांचे डोळे भिडले. वाद, राग आणि त्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. पहिल्या भागाचा शेवट, पण कहाणीची सुरुवात. त्या दिवशी दोघेही घरी आले, पण मनात एकच विचार, हा इतका वेगळा कसा आणि ही इतकी वेगळी का वाटते? शत्रुत्वाची ठिणगी लागली होती, पण त्याच ठिणगीतून काहीतरी हळूवार पेटायला सुरुवात झाली होती. स्पर्धा अजून तीव्र होणार. एक मोठं कॉलेज इव्हेंट जिथे दोघांना एकत्र काम करावं लागेल आणि सुरुवात होईल शत्रूपासून पार्टनर होण्याची. एकत्र काम की नवीन युद्ध. कॉलेजमध्ये अॅन्युअल टेक अँड कल्चरल फेस्ट ची घोषणा झाली. सगळीकडे उत्साह, गोंधळ, तयारी आणि स्पर्धेची नवीन संधी. प्राध्यापकांनी सांगितलं, यावेळी प्रत्येक प्रोजेक्ट ग्रुपमध्ये 2 टॉप स्टुडंट असणार आणि ते एकत्र काम करतील. क्लासमध्ये कुजबूज सुरू झाली. सगळ्यांना माहिती होतं टॉप म्हणजे कोण, आरव देशमुख आणि सिया कदम, दोघांची जोडी. पण मन अजून दूर. ग्रुप लिस्ट लागली आणि अपेक्षेप्रमाणे आरव प्लस सिया इज इक्वल टू एकच टीम. दोघे एकमेकांकडे बघतात. आरव हलकं हसत, लुक्स लाईक डेस्टिनी वॉन्ट्स मी टू विन इवन विथ यू इन माय टीम. सिया डोळे फिरवत, ड्रीम ऑन. टीम आहे म्हणजे तुला सहन करावं लागेल, हरवायला नाही. दोघांच्या संवादात अजूनही चीड, पण आता एकत्र काम करणं भाग होतं. पहिली मीटिंग आणि पहिला धक्का. कॅन्टीनमध्ये प्रोजेक्ट डिस्कशन सुरू होतं. आरव, आपण AI बेस्ड प्रोजेक्ट करूया, जजेस इम्प्रेस होतील. सिया, कन्सेप्ट छान आहे पण एक्झिक्युशन स्ट्रॉंग असायला पाहिजे, फक्त आयडिया पुरेसं नसतं. आरव थोडा चिडून,
तुला वाटतं मी एक्झिक्युशन करू शकत नाही? सिया शांत पण ठाम. मला वाटतं आपण दोघंही करू शकतो, पण इगो बाजूला ठेवला तर. त्या एका वाक्याने वातावरण बदललं. पहिल्यांदाच आरव थोडा शांत झाला. त्याला जाणवलं ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाहीये, हळूहळू बदलणारे मुवमेंट्स. प्रोजेक्टसाठी दोघं रोज रोज भेटायला लागले. एकत्र कोडिंग, प्रेझेंटेशन बनवणं, रात्री उशिरापर्यंत कॉल्स. एकदा रात्री 11 वाजता सिया थकून, बस ना आज पुरे, उद्या करूया. आरव पहिल्यांदा काळजीने, तू ठीक आहेस ना? इतकी थकलेली दिसतेस. सिया थोडी सरप्राईज झाली. हा तोच आरव जो सतत टोमणे मारायचा? सिया हलकीशी स्मित, हो ठीक आहे, थँक्स. तो थँक्स साधा नव्हता, पण दोघांच्या नात्यात एक छोटासा बदल घडवून गेला. एक छोटासा ॲक्सिडंट आणि मोठा बदल. एक दिवस सिया घाईत येताना जिन्यावरून घसरली. सगळे घाबरले. पण सर्वात आधी धावत आला आरव. आरव घाबरून म्हणाला, सिया आर यू ओके? हात दे. तो तिचा हात धरतो. पहिल्यांदाच त्या स्पर्शात राग नव्हता, फक्त काळजी होती. सिया काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या मनात काहीतरी हललं. मनात सुरू झालेली नवी भावना. त्या दिवसानंतर आरव तिच्यासाठी नोट्स बनवू लागला. सिया त्याला कॉफी आणून द्यायची. दोघं हसायला लागले. छोटे जोक्स शेअर करायला लागले. स्पर्धा अजून होती, पण आता त्यात एक वेगळीच गोडी आली होती. पण सगळं इतकं सोपं असतं का? कॉलेजमध्ये काही जणांना हे पटत नव्हतं. आरव आणि सिया एकत्र? इम्पॉसिबल. आणि त्यातच एक मुलगी, रिया, जी आरववर सिक्रेटली क्रश ठेवत होती. तिच्या मनात जळफळाट सुरू झाला. रिया मनात, ही सिया आरवपासून दूर करायलाच हवी. शत्रुत्व कमी होत होतं, मैत्रीची सुरुवात होत होती. पण आता येणार होतं ईर्ष्या, गैरसमज आणि नात्याची खरी परीक्षा. रियाचा प्लॅन काय आहे? आरव आणि सियामध्ये गैरसमज निर्माण होणार का? आणि पहिल्यांदाच कोणाच्या मनात प्रेम स्पष्ट होणार? गैरसमज की प्रेमाची सुरुवात? कॉलेजमध्ये फेस्ट जवळ येत होता. आरव आणि सियाचा प्रोजेक्ट आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. दोघांमध्ये आता आधीसारखी भांडणं कमी झालं होतं, पण काहीतरी नवं, न बोललेलं हळूहळू तयार होत होतं. रियाची एंट्री आणि खेळाची सुरुवात. रिया सुंदर, स्मार्ट, पण थोडी पॉझेसिव्ह. आरववर तिचा क्रश होता आणि आता सिया तिच्या मार्गात येत होती. एक दिवस रिया थेट आरवकडे गेली. रिया हसत म्हणाली, हे आरव, खूप दिवसांनी बोलतोय आपण, कॉफी? आरव एकदम कॅज्युअलपणे, या वाय नॉट. हे सगळं लांबून सिया पाहत होती. तिच्या मनात एक विचित्र भावना आली, मला काय फरक पडतो? पण तरीही पडत होता. पहिला गैरसमज. दुसऱ्या दिवशी सिया प्रोजेक्टसाठी आरवला शोधत होती, पण तो दिसत नव्हता. फोन केला, नो रिस्पॉन्स. नंतर कळलं तो रियासोबत कॅफेत होता. सियाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सिया मनात म्हणाली, टीम आहे की नाही? सांगितलं तरी नाही. सामना आणि भावना उफाळून येतात. संध्याकाळी आरव कॉलेजमध्ये आला. सिया थेट त्याच्याकडे गेली. सिया रागाने म्हणाली, कुठे होतास तू? प्रोजेक्ट इम्पॉर्टंट नाही का? आरव थोडा कन्फ्युज्ड, रिलॅक्स, मी फक्त कॉफीला गेलो होतो. सिया, विथ रिया राईट? क्षणभर शांतता. आरव थोडा चिडून, हो तर मला एक्सप्लेन करायची गरज आहे का? हे ऐकून सियाला धक्का बसला. सिया दुखावून, नाही, अजिबात नाही, तू फ्री आहेस, जसं हवं तसं कर. ती तिथून निघून गेली, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. आरवला जाणवलेलं सत्य. त्या रात्री आरव एकटाच बसला होता. त्याच्या मनात सियाचे शब्द घुमत होते. तिला इतका राग का आला? हळूहळू त्याला जाणवलं, तो सियाला इग्नोर करू शकत नाही. तिचं रागावणं त्याला दुखावतं आणि सर्वात महत्त्वाचं, मला तिची काळजी वाटते. तो स्वतःलाच म्हणाला, इज दिस लव्ह?
सियाची मनस्थिती. दुसऱ्या बाजूला सिया तिच्या रूममध्ये एकटी बसून होती. मला काय झालंय? तू कुणासोबतही जाऊ शकतो. मला का वाईट वाटतंय? ती स्वतःलाच उत्तर देत होती. पण मन मात्र एकच सांगत होतं, तुला आरव आवडतो. ती ते मान्य करायला तयार नव्हती. रियाचा पुढचा प्लॅन. रिया हे सगळं ऑब्झर्व करत होती. तिला कळलं दोघांमध्ये काहीतरी चालू आहे आणि ती ठरवते आता असं काही करायचं की हे दोघं कायमचं वेगळं होतील. प्रोजेक्ट प्रेझेंटेशनचा दिवस. मोठा दिवस आला. सगळे एक्सायटेड. आरव आणि सिया स्टेजवर उभे, पण दोघांमध्ये ऑकवर्ड सायलन्स. प्रेझेंटेशन सुरू झालं. सुरुवात छान झाली, पण मध्येच स्क्रीन सडनली ग्लिच झाली. सगळा डेटा गायब. क्लासमध्ये कुजबुज. व्हॉट हॅपन्ड? सिया घाबरली. आरव तिच्याकडे बघतो. दोघांचे डोळे भिडतात. तो हळूच म्हणतो, ट्रस्ट मी. स्टेजवर उभे दोघं एकमेकांवर विश्वास ठेवायचा का नाही या द्विधेत. प्रेझेंटेशन वाचणार का? रियाचा काही हात आहे का या ग्लिच मागे? आणि सर्वात महत्वाचं, आरव आणि सिया पुन्हा जवळ येणार का की कायम दूर जाणार? पुढील भागात प्रेझेंटेशनमध्ये काय होणार? एक मोठं ट्रुथ समोर येणार आणि पहिल्यांदाच आय लव्ह यूचा संकेत. हे पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.